मुंबईवरनं पुण्याला जायचंय, पुण्याहून मुंबईला यायचंय. जर तुम्हाला म्हटलं की अवघ्या 45 मिनिटांमध्ये हा प्रवास तुम्हाला करता येईल, तर तुमचा विश्वास बसेल का? नक्कीच बसणार नाहीये, कारण सध्या आपण बघतो रस्त्यानं असेल, रेल्वेनं असेल किंवा विमानानं असेल. अ, विमानानं तरी आपण 1 तास 45 मिनिटं आपल्याला लागतात. मात्र रस्त्यानं जर जायचं म्हटलं, विमानानं म्हटलं तर आपण 3, 3.5 तास, 4 तास हे मुंबई-पुणे प्रवासासाठी तुम्हाला काढून ठेवावे लागतातच. मात्र आता हे सर्व 45 मिनिटात शक्य होणार आहे. विमानापेक्षा तुम्ही सुपर फास्ट प्रवास करू शकणार आहेत. कालच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जवळपास 7 हायब्रिड ज्या स्पीड ट्रेन्स आहेत यांना मान्यता दिली आहे. यामुळे काय होतं की या मुंबई पुणे हाय स्पीड ट्रेन जी आहे ही सुद्धा मान्य झाली आहे. आणि या हाय स्पीड ट्रेनमुळे हा प्रवास तुमचा सुखकर आणि जलद होणार आहे. नेमकं कसं आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी. मुंबई पुणे जवळपास 170 किलोमीटरचं हे अंतर आहे. आणि यावर प्रवास करत असताना पुणेकरांचे किंवा मुंबईकरांचे अतोनात हाल होतात. ट्रॅफिक जाम वगैरे त्यांना समस्या ज्या त्या येतात. 3 ते 4 तास त्यांचे वाया जातात. आता मात्र या मार्गावर हायस्पीड जी ट्रेन आहे या ट्रेनला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे काय होईल, हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करता येईल. ही मुंबई आणि पुणे हे राज्याचे जे आहेत औद्योगिक असेल, आर्थिक असेल आणि शैक्षणिक एक मुख्य केंद्र आहेत. आणि या केंद्रांना जोडण्यासाठी या दोन्ही शहरातल्या लोकांना एक जलद सुखकर प्रवास देण्यासाठी ही ट्रेन जी आहे ही सरकारनं आता आणली आहे. आता या प्रकल्पात काय आहे की मुंबई पुणे हैदराबाद असा एकूण सुमारे 767 किलोमीटरचा मार्ग जो आहे तो असणार आहे. या हायस्पीड रेल्वेचा स्पीड काय असेल तर ताशी वेग याचा 220 ते 350 किलोमीटर इतका असू शकतो. या संपूर्ण मार्गावर एकूण 11 प्रस्तावित जे आहेत ते स्थानक आहेत. पुणे ते हैदराबाद दरम्यान 550 किलोमीटरचं अंतर ही रेल्वे अवघ्या 1 तास 55 मिनिटांमध्ये पार करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र, तेलंगणा राज्यांमधील आर्थिक आणि औद्योगिक संबंध अधिक मजबूत होतील असा एक विश्वास व्यक्त केला जातो. आता काल जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वे क्षेत्रासाठी 2.77 लाख कोटी रुपयांची जी आहे विक्रमी तरतूद आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा केली आहे. आर्थिक वर्ष 2026-27 साठी रेल्वे मंत्रालयाला 2,77,830 कोटी रुपये भांडवली खर्चासाठी मंजूर करण्यात आले. सध्या अहमदाबाद मुंबई हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं काम जे आहे ते प्रगतीपथावर आहे. त्यानंतर मुंबई पुणे हैदराबाद या देशातील महत्वाच्या हायस्पीड रेल्वेपैकी एक मार्ग ठरणार आहे. आणि या प्रकल्पामुळे भारताच्या वाहतूक व्यवस्थेला सुद्धा चालना मिळणार आहे आणि महाराष्ट्राला अर्थातच याचा फायदाही होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, पुणेकरांनो, नक्कीच या प्रवासाची आपण आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच हे काम पूर्ण हो. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही लेट्स अप मराठीला फॉलो करायला मात्र विसरू नका.